बातमी येते बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीची मतदानाची वेळ संपत आली असताना मतदारांनी मतदान केंद्रावर भल्या मोठ्या रांगा लावल्यात। 100 मीटरच्या आत मतदार उपस्थित राहतील, त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे। वेळ संपत आलेली असताना बारामतीच्या केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात। देविदास राखुंडे आपल्या सोबत आहेत। देविदास, अशी किती मतदान केंद्र आहेत की ज्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि संध्याकाळच्या सुमारास इतकी गर्दी होण्याचं नेमकं कारण काय? विरोध आपण बघतोय की बारामती नगरपालिकेसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान जे आहे ते होत आहे आणि आता जवळपास 5:30 वाजलेत मध्ये मतदानाची वेळ जी आहे ती आता संपली म्हणावं लागेल। मात्र 3:30 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आपल्याकडे शासनाकडून आलेली आहे त्यामध्ये बारामती नगर परिषदेसाठी 3:30 वाजेपर्यंत 45% मतदान झालेलं आहे। एकूण 115 मतदान केंद्रांवरती ही मतदान प्रक्रिया पार पडते आणि मी सध्या बारामतीमधील प्रभाग क्रमांक 20 या ठिकाणच्या या मतदान केंद्रावर आहे आणि मी आपल्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो हेच ते मतदान केंद्र आहे। जर आपण थोडंसं पुढे जाऊन बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी हे मतदानाचा हक्क बजावलेले नागरिक आपल्याला पाहायला मिळतील। यासोबतच हे आवर्जून मी लाईन दाखवतो आपल्या प्रेक्षकांना की हे मतदान केंद्र आहे आणि मतदान केंद्रामध्ये आपण जर आतील भाग बघितला तर आतमध्ये देखील भली मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते आणि याची बाहेरची लाईन जर आपण बघितली अगदी आपण जवळून ही लाईन जी आहे ते आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करू की हे प्रभाग 20 मधलं मतदान केंद्र आहे आणि हे जे नागरिक आहेत ते आता या ठिकाणी लाईनला लागलेले आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। आता याचं कारण जर आपण बघितलं तर आज खरं तर जरा उष्णतेचा थंडीचा पारा होता, माफ करा थंडी होती आणि थंडीमुळे सकाळून मतदार जे आहेत ते तेवढ्या पट्टीत बाहेर पडलेले नाहीयेत आणि जसं जसं मतदानाची वेळ संपायची टायमिंग येईल तसं तसं मात्र हे मतदार जे आहेत ते आता बाहेर पडलेत। निवडणूक अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडून या मतदारांना टोकन दिलं जात आहे आणि या टोकन प्रमाणे ज्यांना टोकन असेल अशांनाच मतदानाचा हक्क बजावता येईल। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल मला, ही खूप मोठी लाईन लागलेली आहे, तुम्ही टोकन देताय, कसं असेल? ज्या 1 नंबर पासून आपण उलटी गिनती सुरू केलेली आहे। 100 मीटरच्या अंतरामधलं जे काही डिस्टन्स आहे यामध्ये जे काही रांग लागलेली आहे या रांगेतल्या प्रत्येक जे काही टोकन आपण 1 पासून दिलेलं आहे, शेवटून सुरुवात केलेली आहे आणि 1 पासून जे काही शेवट पुढे आपल्या काउंटर पर्यंत नंबर येणार आहेत त्या सगळ्यांचं मतदान घेतलं जाईल। तर आपण बघतोय की उलटी गिनती पद्धतीनं हे टोकन दिलेलं आहे आणि 1 पासून सुरुवात करण्यात आलेलं टोकन जे आहे ते आतमध्ये जिथपर्यंत हे वोटर आत थांबलेले आहेत तिथपर्यंत हे उलट्या क्रमानं टोकन दिलं जाईल आणि त्या पद्धतीनं जेवढ्यांना टोकन दिलेलं आहे त्यांचं मतदान जे आहे ते करून घेतलं जाईल। काही मतदार आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, आज मतदानाचा हक्क बजावताय आणि वेळ संपत आली, लाईनला थांबलाय, किती वेळ झालं तुम्ही लाईनला थांबलेला आहात या ठिकाणी? हो, खूप वेळ झाला। किती वेळ झालं तुम्ही इथं थांबलेला आहात? मी आता पुण्याहून आलेली आहे। पुण्यावरून आलेला आहात त्यामुळे उशीर झाला। हो। इतरही काही मतदार आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। 5:30 वाजलेत, खरं तर सकाळी 7:30 पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे, मात्र एवढ्या उशिरा येण्याचं कारण काय? पुण्याला गेलो तुम्ही पाहुण्याला बघायला, आर्मीत होती ती, त्यामुळे उशीर झाला मला। बघतोय आपण की वेगवेगळी कारण आहेत, कोण पुण्यावरून आलंय, सगळेच पुण्याला जाऊन आलेले दिसतात। देविदास, एकूण परिस्थिती पाहता या सगळ्या मतदारांना आता मतदानाची संधी मिळणार आहे ज्यांच्या हातात टोकन आहे त्या। धन्यवाद देविदास दिलेल्या अपडेट्स बद्दल।